डुबकी मारून बघा. आई बघा, डुबकी मारून मासे पकडणं एवढं सोपं नाही मित्रांनो. हा मासा आहे ना, हा कोळस मासा आहे बघा. आणि हे बघा, दादाचा टॉवेल घेतलाय सोडून मासे हे करायला साठी. आणि हे बघा, ही जी मासे आहेत ती नंतर टाकून घ्यायची एवढे. नमस्कार मित्रांनो, मी सखा. आणि मित्रांनो, आज आपण बघा कुठं आलोय, मामाच्या घरी, जंगलातल्या मामाच्या घरी. अरे बघा, त्यांचं घर जंगलामध्ये आहे पूर्ण. आणि त्या ठिकाणी आलोय मित्रांनो, आसाण्याला आपण. तर जुनवणे वस्ती आहे त्यांची या ठिकाणी, गबाले वस्ती, त्या ठिकाणी आलोय. तर या ठिकाणी आता आपण मामा येत आहेत मागून बघा, तयारी चालू आहे त्यांची. तर आपण डुबकी मारून मासे पकडणार आहेत. म्हणजे मामा डुबकी मारून मासे पकडतात पाण्यामध्ये. खूप जबरदस्त असा व्हिडिओ मित्रांनो आजचा होणार आहे. कारण की पाण्यामध्ये आतमध्ये डुबकी मारून हाताने मासे पकडायचे. आपण कुठल्याही प्रकारचं जाळं किंवा काहीच वापरणार नाही पकडण्यासाठी, हातानेच मासे पकडणार आहे. तर बघा आपण मामा कसे म्हणजे मासे पकडतायत, मी पण ट्राय करणार आहे, मला जमतंय का बघूया. तर त्या ठिकाणी निघाले आता आपण जाणार आहे आता सोबतच. आणि घराच्या जवळच नदी आहे मित्रांनो. आणि या ठिकाणचं क्लायमेट पण बघा, असलं जबरदस्त क्लायमेट आहे, खूप छान असं वाटतंय. इकडनं पूर्ण असे भात वगैरे बघा, खूप जबरदस्त असं क्लायमेट आहे. आणि हे बघा, आमच्या जंगलातील राहणारे मामा आता तिकडनं येत आहेत. आणि खूप जबरदस्त अशी त्यांची टेक्निक आहे मासे पकडण्याची. डुबकी मारून पकडतायत, खूप स्टॅमिना आहे पाण्यामध्ये. बघा आलेत ते सोमा मामा, मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल. आणि इकडे बघा, हा सागर आणि तो भरत दादा. तर मित्रांनो, भरत दादाची टेक्निक बघा आता तुम्ही, तर जबरदस्त अशा पद्धतीने मासे पकडतोय. आता आपल्याला बघायला भेटणारच आहे. आपण सगळे चाललोय बघा नदीतनं. तर मित्रांनो, हे बघा, या ठिकाणी जो डोहा आहे या ठिकाणी आपण आता मासे पकडणार आहे. फुलटू तयारी चालली आहे बघा, कपडे वगैरे काढायचे आणि नंतर उडी मारायची याच्यामध्ये मासे पकडायला. मामा इकडे गेलेत, ते पण येत आहेत बघा. दादा पण ट्राय करतोय आता मासे पकडण्याचा. मामा शिकवणार त्याला. कसं आहे, शिकला बाबा पोहायला. चड्डी निघाली. आणि हे बघा, सगळी गॅंग इकडे तयारच आहे. आता उड्या मारून पटापट मासे पकडणार आहे बघा. भरत आणि मामा दोघे पण डुबक्या मारतायत. पाय दिसत असेल त्यांची पाण्यामध्ये. हे बघा, हा हा बघा. भेटला का तुला? नाही ना, आतमध्ये येत बघ इथं. काय रे, आतमध्ये येत. डुबकी मारून बघा. आई बघा, डुबकी मारून मासे पकडणं एवढं सोपं नाही मित्रांनो. आणि कसलं जबरदस्त स्किल आहे हे, खूपच. हे बघा, मामा डायरेक्ट हाताने पकडून बघा टाकतात. ते जबरदस्त स्किल आहे. हो हो हो, भरतनी पण टाकला वरती एक. बघा मामाने पकडला बघा मासा. हा इकडे बघा, किती मोठे मोठे मासे पकडले त्यांनी हातामध्ये. अजून डुबतात भरत आणि मामा. हा मोठ्या मामाचा मुलगा आहे भरत. डुबला गेला खाली बघ. आणि डोळे उघडे करावे लागतात ना खाली. डोळे उघडे करून ते हातमध्ये हे करतात बघा, पकडतात. हा का, सागर तिकडे बसलाय. कप्पारी म्हणतात, कप्पारी मध्ये मासे असतात मित्रांनो. ते मासे पकडतात कपारी मध्ये. हा का, व्यवस्थित रे बाबा. कप्पारीच्या खालून मासे काढतायत बघा डुबकी मारून. हा भेटला, टाक 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 टाक. आणि बघा, आता एवढे सारे मासे पकडलेत इकडे पिशवीमध्ये. नंतर दाखवतो तुम्हाला मी किती मासे आहेत ते. खूप जबरदस्त टेक्निक. तर अशाच पद्धतीने मित्रांनो आपण सगळे मासे पकडणार आहे आता. नंतर दाखवतो किती मासे आपण पकडलेत ते. सगळं भेटलं का? नाही ना, नाही भेटलं. आणि बघा, मामा शिकवतायत मला मासे पकडायला बघा. डोळे उघडून मासे पकडतात ते. आता मी पण उडी मारणार आहे, बघूया डोळे उघडून मासे मला येतात का पकडता. एक पकडला तरी खूप आहे मित्रांनो. माझ्या पुरता एकटा. गुडघाभर पाणी नाही. अरे मित्रांनो, भेटत मासा कुठे.
हाय तर पुढं हा इकडे कसं काय पकडायचं हाय तर हा पुढं पकड 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 सुटलं दे खालून खालून माझं फिरत सुटलं बघा बघा छोटू गँग आम्हाला शिकवायला आला आहे मासे पकडायला पकडलं बघा नाही माग फिरला ना उलटा या ठिकाणी मामाने डुबकी मारली या ठिकाणी डुबलेत बघा खाली डोहात तर मासे पकडलेत आणि हे बघा मामांची या ठिकाणी बोक्षी आहे मित्रांनो. तर या बोक्षीमध्ये पण आपण बघणार आहे कारण की त्यांनी कालपासून लावून ठेवलेली बोक्षी त्यांनी काय मासे वगैरे नेले नाही त्याच्यामधनं. तर किती मासे अडकलेत आपल्याला बोक्षीत पण बघायला भेटणार आहे आणि बोक्षीत बघतायत ते किती आहेत मासे. कोळसाचं पिलू गेलाय तर बघा मामा बोक्षी सोडतायत आता. आहे का बघणार आता मामा बोक्षीला किती मासे लागलेत बघूया. दादाचा टॉवेल घेतलाय सोडून मासे हे करायला पकडायसाठी आणि बघूया आता किती मासे लागतायत. परवट करतोय हा हा धरू लागा दाखवा मामा एकदा मासे आत्ताच दिसणार आतमध्ये असतील मित्रांनो. बघूया आपण टॉयलामध्ये किती आहेत. अरे पडेल उडेल मासा दाखवा मामा एकदा. खेकडी पण आलेत बघा छोटे खेकडी मासे सगळे आहेत. आणि यामध्ये आपण डुबकी मारून काढलेले मासे मित्रांनो होते नंतर दाखवतो तुम्हाला. आतमध्ये आहेत मळे मासे वगैरे हे तर दादा फर्स्ट तर टाकून घेतोय बघा. दाद्या चाललं तिकडनं आता पुढच्या डोहाकडे चाललोय मित्रांनो आपण मासे पकडायसाठी. त्या ठिकाणी सागर बोलला की कोळस आहेत तर बघूया आता आपल्याला किती भेटत आहेत तिकडे मासे. आणि हे बघा मामानी मासा पकडून इकडे टाकतायत तिकडं उथळ पाण्यामध्ये पण मित्रांनो मासे पुराणी वाहून आलेले. तर बघा जबरदस्त मासा आहे. अजून एक पकडला पिशवी. आणि हा बघा हा मासा आहे ना हा कोळस मासा आहे बघा कोळस मासा आहे हा. तर आपण पिशवीमध्ये टाकून घेऊया फटकनी असं पूर्ण फास्टली हे करतोय तो फटफट आणि हे बघा सगळेजण चाललेत घरी आणि मामा मागून चाललेत बाकी सगळे पुढे चाललेत. आणि मामा दाखवा एकदा मासे हे बघा एवढे सारे मित्रांनो मासे आपण पकडलेले आहेत. सगळेजण मित्रांनो घरी चाललोय आपण आणि थोडेफार मासे पण भेटले तुम्हाला दाखवलं मी. तर त्या माशांची रेसिपी आता मामी बनवून दाखवतील. आपण घरी जाणार आहे मामांच्याच तर त्या ठिकाणी बघूया आता मामी कशा बनवतायत मासे. आणि हे बघा एवढे सारे आता स्वप्नील वचून दाखवणार आहे आपल्याला मासे. एवढे सारे मासे भेटलेत आणि 3-4 प्रकारचे मासे मित्रांनो पकडून आणलेत आपण बघा हाताने. हे बघा कुठले रे स्वप्नील. हा मळे हा मळ्या मासा आहे शिंगट्या पुढे आणि हा मोठा कोळस आहे ना हा शिंगट्या दाखव शिंगट्या मिशात त्याला मिशा त्याला शिंगट्या मासा आहे हा. आणि हा कोळस बरोबर. आणि हा छोटा कुठला आहे आणि हांबळी म्हणते त्याला हांबळी मासा ना. तर ह्या पूर्ण माशांची आपण मिक्स आता कालवण मामी बनवून दाखवणार आहेत मित्रांनो आपल्याला. बघा चुलीवरच बनवणार आहे आपण. चूल अजून तर पेटली नाही तर फर्स्ट तर आपण साफ करून घेऊया मासे सगळे. आणि हे बघा आता आपण मासे साफ करून घेतोय. हे पूर्ण मासे याचे आतडे वगैरे काढणार आहे. आणि हे बघा मासे तर साफ करून घेतलेत पूर्ण आणि मामी हे मासे आता फ्राय करणार आहेत ना मामी. बघा मसाले पण इकडे घेतलेत आणि कढई तापायला ठेवली चुलीवर. हा बघा मसाला पण तयार करून ठेवलाय मामीनी जे कांदा वगैरे भाजून कांदा कोथिंबीर खोबरं वगैरे आणि कढईमध्ये बघा
तेल टाकून घेत आहेत. आणि हा बघा, हा घरगुती जो मसाला आहे तो पहिला टाकून घेत आहेत ते तेलामध्ये. बघा, पूर्ण मसाला असा फ्राय करून घ्यायचा आहे, चांगला भाजून द्यायचा आहे मसाला. आणि नंतर हे जे मसाले आहेत ते पण घेणार टाकणार ना. बघा, हळद पावडर. हा कुठला मसाला आहे? घरगुती. हा, घरगुती ना. घरगुती मसाला जो की आपण सिक्रेट मसाला बोलतो त्याला, तो मसाला आहे. आणि कांदा मसाला तो पण टाकून घ्यायचा आहे. बघा, हे पूर्ण मसाले जे आहेत ते थोडे थोडे टाकून घेतले. आणि बघा, पूर्ण फ्राय असे करून घ्यायचे. मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं का मसाला तो पहिला? हां हां, म्हणजे कांदा वगैरे भाजून ना. कांदा, लसूण, खोबरं आणि मीठ. बघा, मीठ पण टाकून घ्यायचं आहे. आणि एक खडा मीठ आहे बघा, खडा मीठ टेस्ट अजून भारी लागते ना. आणि हे बघा, हे जे मासे आहेत ते नंतर टाकून घ्यायचे एवढे मसाले टाकल्यावर, जे आपण साफ करून घेतले होते. आणि नदीतनं हाताने पकडून आणलेले मासे मित्रांनो हे आम्हाला. बघितले कसे पकडले ते. आणि पूर्ण आता हे असे मसाला लागेल असे उलटे पालटे करून घ्यायचे त्यांना. चार पाच प्रकारचे मासे मित्रांनो हे तुम्हाला मगाशी सांगितले ते. मिक्स फिश नॉनव्हेज. हे बघा, आम्ही थोडं नॉर्मल पाणी पण टाकून घेत आहे. ओके, शिजायलासाठी ना. बघा, शिजायलासाठी पाणी टाकून घेतले. आम्ही बोलतायत थोडासा आपण रस्सा पण बनवून घेऊया नॉर्मली. म्हणजे त्यांना मसाला भिजून जातो ना. हां हां हां, पाणी हे टाकल्यावर का? पाणी टाकल्यावर. बघा, अशा पद्धतीने मित्रांनो थोडंसं आपण मसाला पण ठेवणार आहे भातासोबत. मामी बोलतात खायला ते पण होईल. अशा दोन्ही उद्देशाने मामीने थोडासा रस्सा पण केला आहे. किती वेळ लागेल शिजायला? ते काय अर्धा तासात होईल. हां, अर्धा तासामध्ये होईल मामी बोलतायत. हे बघा, झाकण पण ठेवून घेतले. आता एक 15-20 मिनटं ते अर्धा तास आपण ठेवणार आहे, नंतर काढून घेऊया. आणि हे बघा, आपण बघतोय आता मासे झालेत की नाही. इकडं मासे तर आपले रेडी झालेत. आणि इकडं मामी गावणं मामींचं गावणं चालू आहे इकडं तयार. हे आहे तांदळाचं पीठ आहे, ते मिक्स करून घेतलंय. आणि बघा, इकडं की याला काय बोलतात? कानवलं. हां, याला हे डिशला कहाल. कहालाला आम्ही तेल लावून घेत आहेत. आणि तेल लावण्यासाठी बघा कुठली स्टिक वापरले. कांदा येतो, कांदा अर्धा कांदा कापून. बघा, अर्धा कांदा कापून घेतला आणि वरचं याने धरून त्या तेल लावत आहेत. इकडे कालवण तर होते आपलं. बघा, जबरदस्त वास पण असं मस्त असं सुटलाय. आणि इकडे बघा कसे करतायत ते बघूया आपण. तांदळाच्या पिठाचं घावणं तयार करतायत. याला आपण पेजवळी बोलतो. पेजवळीच ना, पेजवळे बोलतो. आणि अगर झाकणवरून ठेवले, थोडा वेळ ठेवायचं, नंतर होईल ते. पूर्ण झाले 1-2 मिनटं ठेवल्यानंतर काढून घ्यायची. हे बघा कसली निघणार आहे आता. कसले भारी दिसते बघा. त्याची टेस्ट पण खूप छान लागते खायला. आणि हे बघा, फायनली रेडी झालेलं आहे आपलं कालवण. आपण आता उतरून घेणार आहे, कारण की रस्सा ठेवायचा आपल्याला भातासोबत आणि ह्याच्यासोबत घावण्यासोबत खायलासाठी. तर मासे वगैरे खाऊन मित्रांनो आपण या ठिकाणी बघा शेकायलासाठी बसलोय. आणि खूप छान असे मासे झालते. काय एकच नंबर. तर खूप छान असे मासे झालते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बोक्षी कशी लावायची हे पण बघणार आहे. आणि रात्री खेकडीला पण जाणार आहे, खेकडी उजाडायला. तर चला आजचा व्हिडिओ आपण स्टॉप करूया. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या. थँक्यू सो मच.